सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 15 ओवी क्रमांक 61 पासून आता सुरुवात करूया. जाले गगनची पावेलिये काम वारा मांडला रुखाचे नियाये नाना अवस्थात्रये उदयला असे. गगनच या झाडाचा वेल आहे. वाऱ्याच्या रूपाने हा वृक्षच आहे किंवा अवस्थांचा म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती किंवा उत्पत्ती, स्थिती, लय यांना आश्रय रूपाने उत्पन्न झालेला आहे. ऐसा हा एको विश्वाकार विटंको उदयला जाण रुखू ऊर्ध्व मुळू. याप्रमाणे हा एक विश्वाच्या आकाराने वरच्या बाजूला मूळ व खालच्या बाजूला शाखा असा विलक्षण वृक्ष उदयास आलेला आहे. आता मूर्ध्व या कवण येथे मूळ ते किम लक्षण काम अधोमुखपण शाखा कैसिया. आता याचे ऊर्ध्व कोणते, मुळाचे लक्षण काय आणि खालच्या बाजूच्या शाखा कोणच्या. अथवा द्रुमायया अधिजिया मुळिया तिया कोण कैसिया ऊर्ध्व शाखा. अथवा या वृक्षाला खाली ज्या मुळ्या आहेत त्यांपासून वर फांद्या कोणत्या व कशा उत्पन्न होतात. आणि अश्वत्थू हा ऐसी प्रसिद्धी कायसी आत्मविदविलासी निर्णयो केला. आणि या वृक्षास अश्वत्थ हे नाव कशावरून प्राप्त झाले, या सर्वांचा आत्मवेत्यांशी विलास करणारा भगवान श्रीकृष्ण यांनी निर्णय करून अर्जुनास म्हणतात. हे आघवेची बरवे तुझी ये प्रतीतीसी फावे तैसेनी सांगो सोलिवे विन्यासे गा. हे सर्व तुझ्या प्रतीतीस चांगल्या प्रकाराने येईल असे स्वच्छ विस्ताराने सांगतो. परी ऐके गा सुभगा हा प्रसंगू असे तुझची जोगा कानची करी हो सर्वांगा हिये आथिलिया. हे भाग्यवंता, हे निरूपण ऐकण्यास अधिकार संपन्न तूच आहेस. एवढ्याकरिता हे धैर्यवंता सर्व अंगाला कानच कर, म्हणजे एकाग्र चित्त होऊन ऐक. ऐसे प्रेमरसे सुरफुरे बोलिले जव यादव वीरे तव अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले. यादववीर जो श्रीकृष्ण भगवान तो याप्रमाणे प्रेमरसाने भरलेले असे भाषण बोलल्यावर अर्जुनाच्या ठिकाणी मूर्तिमंत अवधान दिसू लागले. देव निरूपिती ते थेंकुले एवढे श्रोते पण फांकले जैसे आकाशा खेम परिसले दाही दिशी. ज्याप्रमाणे आकाश मोठे असूनही त्यास दाही दिशांनी आलिंगन दिले आहे, त्याप्रमाणे अर्जुनाचा श्रोतेपणा एवढा वाढला की देवांनी कितीही निरूपण केले तरी ते थोडेच. श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा म्हणून घोटू भरो पाहे कसरा आघवे याचा. श्रीकृष्णाच्या भाषणरूपी समुद्रास अर्जुनाचे श्रोतेपण हाच कोणी एका आचमनात संपविणारा दुसरा अगस्ती ऋषीच होय. म्हणून श्रीकृष्ण जे सांगतील त्या सर्वांचा एकच घोट करण्यास अर्जुन प्रवृत्त झाला. ऐसी सोय सांडुनी खवळिली आवडी अर्जुनी देवे देखिली तेथ झालेनी सुखे केली कुरवंडी तया. अर्जुनाच्या ठिकाणी ऐकण्याची अशी अमर्याद इच्छा उत्पन्न झालेली पाहून श्रीकृष्णांनी आपल्यास झालेले समाधान त्याच्यावरून ओवाळून टाकले. श्लोक 1. श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमधशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. अर्थात सर्वोत्तम ब्रह्म ज्याचे मूळ आहे, ज्याच्या शाखा त्या मुळाच्या अपेक्षेने खाली आहेत, म्हणजे अगदी निकृष्ट आहेत, जो कधीही क्षय पावत नाही असा वृक्ष क्षणभंगुर संसार वृक्ष सांगतात. ज्या संसार वृक्षाची पाने वेद आहेत, जो त्या वृक्षाला जाणतो तो वेदवेत्ता वेदाला जाणणारा आहे. मग म्हणे धनंजया ते ऊर्ध्वगा तरुयया येणे रुखेची काय जया ऊर्ध्वतागमे. मग श्रीकृष्ण भगवान अर्जुनास म्हणतात, धनंजया, ब्रह्म या वृक्षाला ऊर्ध्व आहे. येथे ऊर्ध्व म्हणजे उंच उंच, म्हणजे श्रेष्ठ श्रेष्ठ असे सर्वोत्तम. सर्वोत्तम म्हणजे ब्रह्म.
असा ऊर्ध्व शब्दाचा मुख्य अर्थ आहे आणि या वृक्षामुळेच त्यास ऊर्ध्वता आली असे म्हणावे लागते. जो नाही किजता नादू, जो असौरभ्य मकरंदू, जो अंगाथिला आनंदू सुरते विण. व जे तंतुवाद्यापासून उत्पन्न होऊन ऐकू येणाऱ्या नादाच्या पूर्वीचा जो मूळ नाद, तसेच मकरंदातून उत्पन्न होणाऱ्या सुगंधाच्या मुळाचा जो सुगंध व जो विषयसेवनाविषयी उत्पन्न होणारा स्वरूपानंद असे आहे. जया जे अर्हा परवते, जया जे पुढे मागवते, दिसतने विण दिसते अदृश्य जे. ज्याला अलीकडे व पलीकडे, पुढे व मागे अशी मर्यादा नाही व जे पाहणारा वाचून स्वयंप्रकाश असून जे अदृश्य असते. उपाधीचा दुसरा घालिता ओपसरा, नामरूपाचा संसारा होय जयाते. मायारूप उपाधीचा ओपसरा म्हणजे तोरमल्लीच्या तेजाला मदत करणारा पदार्थ घातला असता ज्या ब्रह्माच्या ठिकाणी नामरूपादी प्रपंचाचा विस्तार होतो ते ब्रह्म. ज्ञातृज्ञेयाविहीन नुसधेची जे ज्ञान, सुखा भरले गगन गाळी वजे. ज्ञाता व ज्ञेय या दोन्हीतून शुद्ध ज्ञानमात्र असून सर्व जगात निरुपाधिक सुखाने व्याप्त असणारे. जे कार्य ना कारण, जया दुजे ना एकपण, आपण या जे जाण आपणची. तसेच जे कोणापासून झालेले नाही व ज्याच्यापासून काही होत नाही, जे तत्व ब्रह्म ज्याला दुसरेपणा नाही व एकपणाही नाही व जे आपणच आपल्याला प्रकाशित करीते. ऐसे वस्तू जैसाचे ते ऊर्ध्व गाय या तरुचे, तेथ आर घेणे मुळाचे ते ऐसे असे. याप्रमाणे ते या संसार तरुचे मूळ आहे आणि त्या मुळाला अंकुर फुटणे म्हणजे काय, तर ते हे होय. तरी माया ऐसी ख्याती नसतीच यया आथी, का वांझेची संतती वानणे जैशी. याला माया अशी नसतीच ख्याती प्राप्त झाली आहे. जसे वांझेच्या संततीचे वर्णन करावे तशीच तिचीही ख्याती आहे. तैसी सतना असत होये, जे विचाराचे नाम न साहे, ऐसे या परीची आहे अनादी म्हणती. जगद्रूपी कार्याच्या संगतीकरिता मानावी लागली तर अनिर्वचनीय मानतात. अनिर्वचनीय म्हणजे सता सताहून विलक्षण. त्याप्रमाणे माया विचाराने नाश पावते म्हणून सत नाही, जगत्कार्य रूपाने प्रतीत होते म्हणून असत नाही. अशा प्रकारे ही सतासताहून विलक्षण असून अनादी आहे. जे नाना तत्वांची माऊंदूस, जे जगत ब्रह्माचे आकाश, जे आकार जाताचे दुस घडी केले. शिवाय जी पंचभूतादी तत्वांची पेटी होय, ती जगद्रूप अभ्राला आधार होय व विश्वाकार रूप वस्त्राची घडी होय. जे भवद्रुमबीजिका, जे प्रपंच चित्रभूमिका, विपरीत ज्ञानदीपिका सांचली जे. जी प्रपंचरूप चित्र काढण्याची भूमिका व जी परब्रह्म ज्ञानाविषयी इतर ज्ञानाच्या प्रकाशाने भरलेली आहे. ते माया वस्तूच्या ठाई, असे जैसेनी नाही, मग वस्तू प्रभाची पाही प्रकट होय. याप्रमाणे वर्णन केलेली माया ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी नसल्यासारखी आहे. मग जितका ज्ञानव्यवहार दिसतो तितका परमात्म वस्तूचा प्रकाशच प्रकट होतो असे समज. जेव्हा आपण या आली निद, करी आपण पे जेवी मुग्ध, काजळी आणि मंद प्रभादीपी. जसे ज्ञान का होत नाही असे म्हणशील तर जागृत मनुष्यास निद्रा आली असता तो जसा जागचे जागी ज्ञानशून्य होतो, किंवा दिव्याच्या आश्रयाने असणारी काजळी दिव्याच्या प्रभेला मंद करीते. स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी, निदली चेववुनी वेगी, आलिंगिले निविण आलिंगी सकामू करी. अथवा स्वप्नात एखाद्या मनुष्याजवळ त्याच्याच कल्पनेने उत्पन्न झालेली तरुण स्त्री येऊन याला निजलेला जागा करून आलिंगन दिल्या वाचून आलिंगन देऊन पुरुषाला सकाम करीते. तैसी स्वरूपी जाली माया, आणि स्वरूप नेणे धनंजया, तेची रुखायया मूळ पहिले. त्याप्रमाणे अर्जुना, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ही माया झाली, तिच्यामुळे ते स्वरूप आच्छादित झाले. मग स्वरूपाला न जाणणे म्हणजे स्वरूपाला विसरणे,
हेच या संसार वृक्षाचे पहिले मूळ होय. वस्तुसी आपुला जो अबोधू तो ऊर्ध्वी आठुळै जे कंदू वेदांती हाची प्रसिद्धू बीजभाव. ब्रह्मवस्तूला मायेच्या आचरणाने होणारे जे विस्मरण तोच ऊर्ध्व जे ब्रह्म त्याच्या ठिकाणी प्रथम कंद बनतो व त्यालाच वेदांत शास्त्रामध्ये संसाररूप वृक्षाचा बीजभाव असे म्हणतात. घन अज्ञान सुषुप्ती जो बीजांकुर भावो म्हणती येर स्वप्न हन जागृती हा फळभावो तियेचा. निबिड अज्ञान म्हणजे सुषुप्ती, ह्याला बीजांकुर भाव म्हणतात आणि तिचाच परिणाम स्वप्न व जागृती या दोन अवस्थांना फलभाव म्हणतात. ऐसी यया वेदांती निरूपण भाषा प्रतीती परिते असो प्रस्तुती अज्ञानमूळ. अशा रीतीने मायेचे वर्णन भिन्न भिन्न प्रकाराने वेदांत शास्त्रात केल्याचा अनुभव आहे. परंतु ते असो, सध्या संसाररूप वृक्षाचे मूळ अज्ञान आहे असे समज. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.